आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमला स्थित बालाजी कोणाला माहीत नसेल? तिरुपती बालाजी हे भारतातीलच नव्हे तर जगातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. अगदी दररोज येथे केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून लाखो भाविक श्री व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी येतात. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपल्याला तिरुपतीला जाण्याची संपूर्ण माहिती मिळेल. तिरुमला येथे जायचे कसे, राहायचं कुठं, दर्शन पास कसा काढायचा आणि भक्त निवासाची बुकिंग कशी करायची, या व्यतिरिक्त तेथील बाकीची मंदिरे यांची सुद्धा आपण सहल करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी कादंबरी आणि आमच्या परमाबोली या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आम्ही या चॅनलवर वेगवेगळ्या ठिकाणांची सविस्तर माहिती देत असतो. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हां, तिरुपती बालाजीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर मग सुरू करूया आपल्या तिरुपती बालाजीच्या सहलीला. तर सर्वप्रथम बालाजी दर्शनाला जाण्यासाठी आपण दर्शन पास घेऊनही जाऊ शकतो किंवा पास न घेता धर्मदाय दर्शनही करू शकतो. दर्शन पास कसा काढायचा आणि भक्त निवासाचं बुकिंग कसं करायचं याची सविस्तर माहिती मिळण्यासाठी आमचा याआधीचा व्हिडिओ नक्की पहा. त्याची लिंक स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल. याशिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही ही लिंक आम्ही दिलेली आहे. तर सर्वप्रथम तिरुपतीला जाण्यासाठी पुण्याहून म्हणजेच पुणे स्टेशनहून आपल्याला डायरेक्ट कन्याकुमारी एक्सप्रेस मिळते. रोज रात्री 11:50 कन्याकुमारी एक्सप्रेस असते. तसेच तुम्ही बाय रोड ट्रॅव्हल्सने किंवा स्वतःची गाडी करूनही जाऊ शकता. तर आम्ही हा प्रवास कन्याकुमारी एक्सप्रेसने केला. चला तर मग आपण सुरू करूयात आपल्या तिरुपती बालाजीच्या सहलीला. आता दुपारचे 4 वाजले आहेत आणि साधारण 16 तास प्रवास केल्यानंतर आपण पोहोचलो आहोत तिरुपती रेल्वे स्टेशनला. आणि तिरुपतीहून आता आपल्याला जायचंय तिरुमला या ठिकाणी. रेल्वे स्टेशनच्या बाहेर अनेक जीपवाले तसेच रिक्षावाले असतात जे आपल्याला तिरुमलाला सोडतात किंवा तिरुपतीहून तिरुमलाला जाण्यासाठी खास बसची सोय केलेली आहे. तिरुपती देवस्थानमतर्फे ही बसची सोय केलेली आहे. प्रति व्यक्ती 90 रुपये इतके बसचे तिकीट आहे. आणि हे तिकीट आपल्याला रिटर्नमध्येही काढता येते. म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला परत तिरुमलाहून तिरुपतीला यायचं असेल तर आपण एकच तिकीट वापरू शकतो. आणि हे तिकीट साधारण 3 दिवस आपण वापरू शकतो. तिरुपतीहून तिरुमलाला जाण्यासाठी साधारण 1 तास सुंदर अशा घाट रस्त्यावरून आपण प्रवास करतो. या प्रवासात आपल्याला अनेक जंगली प्राणी पाहायला मिळतात. व्यंकटगिरीचा भव्य असा पर्वत उभा ठाकलेला दिसतो. हिरवाईने नटलेल्या या जंगलातून या पर्वताच्या घाट रस्त्यावरून आपण प्रवास करत असतो. वे म्हणजे ज्याच्या स्पर्शाने पापमुक्ती मिळते असा व्यंकटगिरी पर्वत. आणि हीच भावना घेऊन लाखो भाविक दररोज येथे येत असतात. तर असा तासभराचा प्रवास करून आपण आता पोहोचलेलो आहोत तिरुमला बस स्टँडला. आता आम्ही सुद्धा भक्त निवासाचे बुकिंग आधीच केले असल्यामुळे तिथे जाऊन आपल्याला फक्त ARP काउंटरला आपल्या बुकिंगची रिसीट दाखवावी लागते. आणि साधारण 10 ते 15 मिनिटांनंतर कोणत्या भक्त निवासामध्ये आपली सोय केली आहे याची माहिती आपल्याला मोबाईलवर मेसेजद्वारे मिळते. इथे एक काळजी घ्यायची आहे बरं का. म्हणजे तुमचा बुकिंग स्लॉट जर दुपारी 12 ते संध्याकाळी 6चा असेल तर याच स्लॉटमध्ये तुम्हाला चेकिंग करावं लागेल. जर 6 नंतर आपण चेकिंग करायला गेलात तर आपलं बुकिंग हे कॅन्सल होतं. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा दिलेल्या वेळातच चेकिंग केलं. तर आम्हाला वराह स्वामी गेस्ट हाऊसमध्ये एक खोली मिळाली. इथे एका रूमचे भाडे 24 तासासाठी 100 रुपये इतके आहे. त्याच्यावर आपल्याला 500 रुपये डिपॉझिट द्यावे लागते. परंतु वेळेत रूम खाली केल्यानंतर हे डिपॉझिट आपल्याला परत मिळते. ही सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे. तर आता आम्हाला दिलेल्या खोलीमध्ये आलो आहोत. प्रवासाचा क्षीण हा भरपूर आहे आणि रात्री लगेचच आपल्याला दर्शनासाठी निघायचं आहे. त्याच्यामुळे फ्रेश होऊन व्यवस्थित आवरून लगेचच आपल्याला दर्शनासाठी निघायचे आहे. तर आता आवरून
आम्ही निघालो आहोत तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी. येथे जागोजागी आपल्याला प्रसाद काउंटर दिसतात, म्हणजे जिथे जेवणाची सोय केलेली आहे. तर सर्वप्रथम आपण इथे प्रसाद काउंटरवर जाऊन प्रसाद घेणार आहोत. आम्ही सुद्धा येथील एका प्रसाद काउंटरवर गेलो. वराह स्वामी गेस्ट हाऊसच्या अगदी मागच्या बाजूलाच जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तिथे आम्ही भात, रस्सम आणि लापशी असा पोटभर प्रसाद खाल्ला. आणि मंडळी, येथील जेवणाची व्यवस्था ही अतिशय उत्तम आहे. भोजन मंडपामध्ये सगळीकडे स्वच्छता आहे. हजारो लोकांची पंगत एका वेळी येथे बसते, परंतु येथे कोणताही कचरा आपल्याला दिसणार नाही. येथील एकही भाविक उपाशीपोटी जाणार नाही, इतकी छान सोय येथे केलेली आहे. भरपेट जेवण केल्यानंतर आम्ही आता आमच्या दर्शनाच्या दिशेने कूच केलेली आहे. तिरुमलामध्ये संपूर्ण परिसरात मोफत बस सुविधा आहे. त्याच्यामुळे आपण कुठेही थांबलो तरी अगदी 5 मिनिटात आपल्याला बस मिळते आणि ती बस आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित सोडते. तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगते, ती म्हणजे ज्यावेळी तुम्ही दर्शनासाठी बाहेर निघणार असाल तेव्हा सर्वांनी आपली चप्पल, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हे रूममध्येच ठेवा. कारण चप्पल स्टँड एकीकडे आणि दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर आपण दुसरीकडे असतो. त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा तेवढेच चालून चप्पल घेण्यासाठी यावे लागते. दुसरं म्हणजे मंदिरात जाताना मोबाईल किंवा कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट आपण घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते सर्व आपल्याला लगेज काउंटरला जमा करावे लागते. त्यामुळे फोटो काढण्यासाठी फक्त एकच फोन जवळ ठेवा, जो तुम्ही लगेज काउंटरवर जमा करताल आणि दर्शन झाल्यानंतर तो एक फोन परत घेताल. तर पुण्याहून तिरुपती एवढा 14-15 तासांचा प्रवास करून संध्याकाळी 7:15 वाजता आम्ही दर्शन रांगेत थांबलो आहोत. इथे येण्याआधी रांग किती मोठी असते हे फक्त ऐकलं होतं, पण आता हे प्रत्यक्षात पाहिलं सुद्धा. इतक्या रात्री सुद्धा एवढे भाविक बघून आम्ही अगदी अचंबित झालो. रांगेत उभे राहताना एक घ्यायची काळजी म्हणजे आपलं आधार कार्ड हे आपल्या जवळ ठेवा. हे ID प्रूफ आपलं ऑनलाईन बुकिंग याची खातरजमा करून घेण्यासाठी वापरले जाते. तर साधारण 4 तास रांगेमध्ये उभे राहिल्यानंतर आम्हाला स्वामी व्यंकटेश्वराचे दर्शन मिळाले. मंदिरात गेल्यानंतर सर्व प्रवासाचा आणि रांगेमध्ये उभे राहिल्याचा थकवा हा क्षणार्धात जातो. या मंदिरामध्ये अनेक ठिकाणी शिलालेख कोरून ठेवलेले आहेत. तसेच अनेक देवदेवतांची शिल्पे आहेत. मंदिरामध्ये ब्रह्मगिरी उत्सवासाठी लागणारी पालखी सुद्धा ठेवलेली आहे. या व्यतिरिक्त जागोजागी दक्षिणा पेट्या ठेवलेल्या आहेत. मंदिरामध्ये भाविकांची बरीच गर्दी असल्यामुळे येथे फार काळ आपल्याला बसू देत नाहीत. त्यामुळे आपलं दर्शन झालं की थोडा वेळ थांबून लगेच आपल्याला मंदिराबाहेर पडावे लागते. बाहेर पडतानाच रांगेमध्ये आपल्याला प्रसिद्ध असा बालाजीचा प्रसाद म्हणजे लाडूचा प्रसाद मिळतो. त्या व्यतिरिक्त अधिक प्रसाद जर आपल्याला घ्यायचा असेल तर प्रति लाडू 50 रुपये या दराने आपल्याला तो प्रसाद काउंटरवरती मिळतो. तर अशा रीतीने रात्रीच्या 2 वाजता अगदी व्यवस्थित दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत. बाहेर छान फोटो काढून आम्ही आता आमच्या गेस्ट हाऊसवर परत चाललो आहोत. कारण उद्या सकाळी आता आपल्याला येथील बाकीची मंदिरे सुद्धा फिरायची आहेत ना, त्याच्यामुळे रात्री आराम करून पुन्हा एकदा परत फ्रेश मूडमध्ये आपल्याला फिरण्यासाठी तयार व्हायचं आहे. तिरुमला येथील इतर बाकीची मंदिरे ही सुद्धा पाहण्याजोगी आहेत. तर दुसऱ्या दिवशी उठून सकाळी आम्ही पुन्हा एकदा बाकीच्या देवस्थानांना भेट देण्यासाठी निघालो. याच ठिकाणी आम्ही वराह स्वामी मंदिरात दर्शन घेऊन आलो. त्याच्या बाजूलाच आपल्याला एक पुष्करणी दिसते, जिथे अनेक भाविक स्नान करत असतात. वराह स्वामींचे आणि पुष्करणीचे दर्शन घेऊन आम्ही आता चाललेलो आहोत तिरुमलामधील इतर ठिकाणांना भेट देण्यासाठी. येथे बाहेरच आपल्याला अनेक जीपवाले, रिक्षावाले किंवा कारवाले दिसतात. साधारण 1000 ते 1200 रुपये या दराने ते आपल्याला इतर ठिकाणी फिरायला नेतात, ज्यामध्ये 6 ठिकाणांचा समावेश आहे. चला तर मग आपणही निघूयात फिरायला जाण्यासाठी. यातील पहिले ठिकाण म्हणजे श्रीवरी पदलू. हे ठिकाण म्हणजे तिरुमलामधील
महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक समजले जाते. नारायणाद्री डोंगरावर असलेले हे ठिकाण. असे म्हणतात या ठिकाणी स्वामी व्यंकटेश्वरांनी पहिले पाऊल ठेवले होते, त्यामुळे येथे आपल्याला त्यांच्या पावलांचे दर्शन घ्यायला मिळते. श्रीवरीपदलू हे उंचावर स्थित ठिकाण आहे, त्यामुळे येथून आपल्याला संपूर्ण तिरुमलाचे दर्शन होते आणि आपली नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपल्याला घनदाट जंगल पाहायला मिळते. अनेक भाविक येथे भेट देण्यासाठी येत असतात. तसेच येथे तेल आणि वात घेऊन देवाची आरती सुद्धा करतात. पुढे आता आपण जाणार आहोत सीलाथोरणम या ठिकाणी. सीलाथोरणम ही जागा भूगोलाची किंवा जिओलॉजीची आवड असणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आवडती जागा आहे. सीला म्हणजे दगड आणि थोरणम म्हणजे दोन उभ्या खांबांना जोडणारी आडवी कडी, जी निसर्गतः इथे तयार झालेली आहे. इथे आपल्याला नैसर्गिकरित्या तयार झालेले वेगवेगळ्या आकारांचे अनेक दगड पाहायला मिळतात. याच ठिकाणी रॉक गार्डन बांधण्यात आलेले आहे. या जागेची आख्यायिका आहे ती म्हणजे सीलाथोरणममध्ये शंख आणि चक्र यांची प्रतिकृती पाहायला मिळते आणि शंख चक्र हे स्वामी व्यंकटेश्वराचे आयुध आहे. याच जागेची दुसरी आख्यायिका म्हणजे स्वामी व्यंकटेश्वरांनी त्यांचे दुसरे पाऊल या ठिकाणी ठेवलं होतं असे म्हणतात. सकाळपासून उन्हात फिरून आल्यानंतर तुम्ही जर दमला असाल तर या ठिकाणी थंड हवेशीर जागेत थोडा वेळ नक्कीच बसू शकता. इथेच पुढे एक शंकराचे मंदिर आहे आणि त्याला लागूनच डोंगरामध्ये एक छोटा धबधबा आहे ज्याला चक्रतीर्थ असेही म्हणतात. आजूबाजूला अनेक झाडी आहेत, त्याच्यामुळे ही जागा पावसाळ्यात नक्कीच पाहण्यासारखी आहे. ब्रह्मोत्सवाच्या वेळी स्वामी व्यंकटेश्वरांना या ठिकाणी घेऊन येतात. इथून पुढे आता आपण जाणार आहोत आकाशगंगा येथे. तिरुमलाला गेल्यानंतर आकाशगंगा या ठिकाणी नक्की भेट द्या. या जागी गेल्यानंतर आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतरचा जो आनंद मिळतो तो आपण शब्दात व्यक्तच करू शकत नाही. इथलं वातावरण अतिशय थंड आहे. आजूबाजूला असणाऱ्या डोंगरांमधून धबधबा वाहतो आणि ते पाणी आपण पिऊ शकतो बरं का. अशी ही जागा, जिथे एक छोटंसं मंदिरही आहे आणि निवांत बसायला भरपूर जागा आहे. आकाशगंगा या ठिकाणी दर्शन घेऊन आता आपण जाणार आहोत पापविनाशम या मंदिरामध्ये. पापविनाशम या ठिकाणी आपल्याला देवी गंगा आणि श्री अंजनेय स्वामी यांच्या दर्शनाला जायचं आहे. येथे अतिशय छोटी छोटी मंदिरे आहेत, परंतु मंदिरात गेल्यानंतरचे वातावरण हे अतिशय थंड आणि प्रसन्न आहे. मंदिराच्या चारही बाजूनी घनदाट झाडी असल्याने अनेक जंगली प्राणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. खारुताई, हरिण हे तर अगदी आपल्या आजूबाजूला निर्धास्तपणे वावरत असतात. खरं तर आपण त्यांच्याच घरी गेलेलो असतो. इथून पुढे आता आपण जाणार आहोत श्री वेणुगोपाला स्वामी मंदिरामध्ये. हे मंदिर कृष्ण भगवान यांचे आहे. अतिशय भव्य असे हे मंदिर, ज्यावर ठिकठिकाणी कृष्णलीला कोरलेल्या आहेत. द्रविडियन शैलीतील हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळातील आहे. या मंदिरात नेहमीच गर्दी असते, त्याच्यामुळे येथे दर्शन घ्यायला थोडा वेळ लागू शकतो. तसेच इथे आपल्याला साधारण 5 रुपयाचे दर्शन तिकीट काढावे लागते आणि दर्शन तिकीट काढल्यानंतरच आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ शकतो. तर मंडळी, अशा रीतीने तिरुमलामधील सर्व ठिकाणे आपली फिरून झालेली आहे. आता आम्ही सुद्धा चाललो आहोत गेस्ट हाऊसमध्ये पुन्हा एकदा चेकआउट करण्यासाठी. तिरुमलामधून आता आपल्याला जायचे आहे तिरुपतीला. तर तिरुपतीला जाण्यासाठी काल आपण ज्या बसने आलो त्याच बसने पुन्हा आपल्याला जायचं आहे. येताना आपण रिटर्नचे तिकीट काढले होते, तेव्हा पुन्हा एकदा तेच तिकीट आपल्याला दाखवायचे आहे आणि आपला प्रवास करायचा आहे. तर मंडळी, श्री व्यंकटेश्वरा स्वामी यांचं तिरुपती बालाजी हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण, ज्याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. तुम्हाला जर तिथे जायचे असेल आणि त्याविषयी काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अशाच वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्यासाठी आम्ही तर जाणार आहोतच. तुम्हालाही यायचं असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओंची माहिती मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूयात तर मग परत.
तोपर्यंत नमस्कार.